Hello friends, good morning. TYBA इकॉनॉमिक्स पेपर 3 या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. सुप्रभात. आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक आहे टाइप्स अँड बर्डन ऑफ पब्लिक डेट, म्हणजे सार्वजनिक कर्जाचे प्रकार आणि सार्वजनिक कर्जाचा भार. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक कर्ज पब्लिक डेट असं आपलं दुसरं युनिट सुरू आहे, दुसरं प्रकरण सुरू आहे. आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये सार्वजनिक कर्जाचा अर्थ आणि सार्वजनिक कर्जाची उद्दिष्टे असा पहिला टॉपिक आपण अभ्यासला होता. आज आपण या सार्वजनिक कर्जाचे नेमके कोणते प्रकार असतात किंवा सार्वजनिक कर्जाचं वर्गीकरण आणि या सार्वजनिक कर्जाचा नेमका भार कोणावर पडतो, हा एक सार्वजनिक कर्जाच्या संदर्भामध्ये वेगळा भाग आपण अभ्यासत आहोत. सार्वजनिक कर्ज याचा जो अर्थ आहे, सार्वजनिक कर्जाची आपण जी व्याख्या केली होती ती म्हणजे देशातील लोकांकडून किंवा अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या वित्तीय संस्थांकडून आणि परकीय नागरिकांकडून, परकीय बँकांकडून, जागतिक वित्तीय संस्थांकडून परत करण्याच्या अटीवर घेतलेली उचल किंवा रक्कम म्हणजे सार्वजनिक कर्ज, असा आपण सार्वजनिक कर्जाचा अर्थ पाहिला होता. त्यानुसार सार्वजनिक कर्ज ज्या ज्या मार्गाने उभारलेलं असतं, ज्या ज्या काळासाठी उभारलेलं असतं, ज्या ज्या कामासाठी उभारलेलं असतं, त्यानुसार सार्वजनिक कर्जाचे आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. सार्वजनिक कर्जाचे प्रकार किंवा त्या प्रकाराच्या व्याख्या किंवा अर्थ आपल्याला परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. तर सार्वजनिक कर्जाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे देशांतर्गत कर्ज व परकीय कर्ज. आता देशांतर्गत कर्ज म्हणजे काय आणि परकीय कर्ज म्हणजे काय? देशांतर्गत कर्ज म्हणजे देशात जे काही वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गाने उभारलेलं कर्ज, म्हणजे देशातील नागरिक, देशातील वित्तीय संस्था, बँका यांच्याकडून घेतलेलं जे कर्ज असतं ते देशांतर्गत कर्ज होय. आणि परकीय कर्ज म्हणजे काय? तर परकीय नागरिकांकडून म्हणजे विदेशी नागरिकांकडून, विदेशी बँकांकडून, विदेशी संस्थांकडून परत करण्याच्या अटीवर घेतलेली जी रक्कम आहे त्याला परकीय कर्ज असं म्हणतात. आणि म्हणून या दोन्ही प्रकारचे कर्ज मोठ्या प्रमाणावर घेऊन सरकार आपला सार्वजनिक खर्च भागवण्याचा प्रयत्न करत असते. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक कर्ज हे अलीकडच्या काळामध्ये सरकारचं उत्पन्नाचं आणि देशाच्या विकासाचं साधन मानलं जातं. आणि म्हणून सार्वजनिक कर्ज जे आहे हे मोठ्या प्रमाणावर उभारलं जातं. देशातील चलनामध्ये जे कर्ज उभारलं जातं त्याला देशांतर्गत कर्ज असं म्हणतात, आणि परकीय चलनाच्या संदर्भामध्ये जे कर्ज उभारलं जातं त्याला परकीय कर्ज असं म्हणता येईल. आणि म्हणून देशांतर्गत जे कर्जाचे मार्ग आहेत त्या मार्गांनी घेतलेलं कर्ज हे देशांतर्गत कर्ज, आणि परकीय सोर्स जे आहेत या परकीय कर्जाचे मार्ग जे आहेत त्याद्वारे घेतलेलं कर्ज हे परकीय कर्ज होय. दुसरा प्रकार आहे अल्पकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज. जे कालखंडानुसार कर्जाचे वेगवेगळे प्रकार पडतात. अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज, दीर्घकालीन कर्ज, अशा वेगवेगळ्या कालखंडासाठी, वेगवेगळ्या हेतूसाठी सार्वजनिक कर्जाची आवश्यकता असते. आणि म्हणून 2 ते 5 वर्षासाठी जे कर्ज घेतलेलं असतं त्याला अल्पकालीन कर्ज असं म्हणतात. आणि 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, म्हणजेच 5 वर्षापेक्षा म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, अशा मोठ्या कालावधीसाठी
सरकार जेव्हा कर्ज घेते तेव्हा त्याला दीर्घकालीन कर्ज असं म्हणतात. सार्वजनिक कर्जाचा तिसरा प्रकार आहे उत्पादक कर्ज आणि अनुत्पादक कर्ज. हा प्रकार फार महत्वाचा आहे, कारण कर्ज हे उत्पन्नाचं साधन जरी असलं ते विकासाचं साधन आहे. आणि म्हणूनच एकूण कर्जामध्ये काही कर्ज हे अनुत्पादक असतं आणि काही उत्पादक असतं. म्हणजे काय? उत्पादक कर्ज म्हणजे काय की जे कर्ज घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते, एकूण उत्पादकता अर्थव्यवस्थेची वाढते, तेव्हा त्याला उत्पादक कर्ज म्हणतात. आणि अनुत्पादक कामासाठी केलेल्या खर्चासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे ज्या कर्जामुळे देशामध्ये कोणत्याही प्रकारे एकूण उत्पन्नात वाढ होत नाही, त्याला अनुत्पादक कर्ज असं म्हणतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे सक्तीचे कर्ज व स्वखुशीचे कर्ज. म्हणजे बऱ्याच वेळेला सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये सक्ती केली जाते, परकीय कर्जाच्या बाबतीत सक्ती केली जाऊ शकत नाही. तर अंतर्गत कर्जाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे दोन प्रकार दिसून येतात, सक्तीचे कर्ज आणि स्वखुशीचे कर्ज. विद्यार्थी मित्रांनो, परकीय कर्ज जे घेतलं जातं ते देशाच्या विकास कामासाठी घेतलं जातं, भांडवली खर्च भागवण्यासाठी केलं जातं. आंतरराष्ट्रीय पातळीवर परकीय चलनाच्या संदर्भात आपल्याला जे व्यवहार करायचे असतात ते व्यवहार पार पाडण्यासाठी, आयातीची किंमत मोजण्यासाठी परकीय कर्ज हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. परंतु देशांतर्गत कर्ज मात्र हे सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी तर घेतलं जातच, परंतु काही वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची चक्रे दूर करण्यासाठी सुद्धा देशांतर्गत कर्ज हे उभारलं जात असतं. बघा, मोठ्या प्रमाणावर जर चलनवाढ झाली तर मोठ्या प्रमाणावर सरकार कर्ज विक्रीला काढते आणि ते कर्ज रोखे लोकांकडे जातात, लोकांकडचा जास्तीचा पैसा सरकारकडे येतो. म्हणजे चलनवाढ रोखली जाऊ शकते. भाववाढ रोखायची असेल, चलनवाढ कमी करायची असेल तर अशा पद्धतीने सक्तीचे कर्ज घेतलं जाऊ शकतं. किंवा देशामध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर देशातील लोकांकडून सरकार जेव्हा कर्जाच्या बाबतीत सक्ती करते तेव्हा त्याला सक्तीचे कर्ज असं म्हणतात. आणि स्वखुशीचे कर्ज तर जेव्हा जेव्हा देशामध्ये सरकारला आपला सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी देशी चलनाच्या संदर्भात कर्ज हवं असेल तर त्यावेळेला सरकारी रोखे किंवा बॉन्ड्स हे विक्री केले जातात. रिझर्व्ह बँकेद्वारे देशामध्ये ते बॉन्ड्स, ते कर्जरोखे विक्री केले जातात. लोक मग ते बॉन्ड्स किंवा कर्जरोखे खरेदी करतात आणि त्याद्वारे लोकांना बचतीची एक संधी मिळते आणि सरकारलाही मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळत असतं. सरकारला आपला खर्च भागवण्यासाठी, जास्तीचा खर्च भागवण्यासाठी अशा पद्धतीने अंतर्गत अर्थव्यवस्थेतून स्वखुशीचे कर्जरोखे विक्री करून ते उभारता येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक कर्जाचे 4 प्रकार सांगता येतील. त्याच्या फक्त अर्थ आपण लक्षात ठेवायचा आहे की देशांतर्गत कर्ज म्हणजे देशातील लोकांकडून, देशातील बँकांकडून आणि देशातील वित्तीय संस्थांकडून घेतलेलं कर्ज. परकीय कर्ज म्हणजे परकीय नागरिक आणि परकीय बँका, जागतिक बँकांकडून घेतलेलं कर्ज. अल्पकालीन कर्ज 2 ते 5 वर्षासाठी घेतलेलं. दीर्घकालीन कर्ज म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी घेतलेल्या कर्जाला दीर्घकालीन कर्ज असं म्हणतात. उत्पादक कामासाठी घेतलेलं कर्ज त्याला उत्पादक कर्ज म्हणतात. आणि ज्या कर्जामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढत नाही त्याला अनुत्पादक कर्ज असं म्हणतात. काही कर्जाच्या बाबतीत सक्ती केली जाते आणि काही कर्जे हे स्वखुशीचे असतात. त्यानुसार हा प्रकार आपल्याला पडताना दिसतो. तर अशा पद्धतीने सार्वजनिक कर्जाचं वर्गीकरण किंवा सार्वजनिक कर्जाचे प्रकार आपल्याला सांगता येतील. आता एकूणच हे जे सार्वजनिक कर्ज आहे, दोन्ही प्रकारचं, सर्व प्रकारचं जे एकूण सार्वजनिक कर्ज आहे, या सार्वजनिक कर्जाचा अर्थव्यवस्थेतील लोकांवर किंवा अर्थव्यवस्थेवर नेमका याचा भार कसा पडतो, म्हणजे सार्वजनिक कर्जाचा बरा वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होत असतो, त्या संदर्भामध्ये सार्वजनिक कर्जाचा भार ही एक संकल्पना अभ्यासली जाते.
तर देशांतर्गत कर्जाचा भार आणि परकीय कर्जाचा भार असा वेगवेगळ्या संदर्भात आपण विचार करू. तर देशांतर्गत कर्ज हे देशी चलनामध्ये देशातील लोकांकडून उभारलेलं असतं आणि देशातील लोकांकडून ते उभारलं असल्यामुळे त्याच्यावर जे काही व्याज मिळतं ते व्याज मात्र देशातील लोकांना मिळतं आणि तो पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्येच राहत असतो. परकीय कर्जाच्या संदर्भामध्ये मात्र आपला देशाचं उत्पन्न परकीय नागरिकांना मिळत असतं, परकीय बँकांना मिळत असतं, म्हणून आपला देशातला जो पैसा आहे तो दुसऱ्या अर्थव्यवस्थेला जाऊन मिळतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देशांतर्गत कर्जावर जर व्याज द्यावं लागलं तरी तो पैसा बाहेर जात नाही, तो देशातच राहतं. घी कुठे सांडलं, ताटातच सांडलं. या अर्थाने देशांतर्गत कर्जाचा भार फारसा अर्थव्यवस्थेवर पडत नाही, परंतु परकीय कर्जाचा भार मात्र जेव्हा त्या कर्जावरचं व्याज आहे ते परकीय नागरिकांना मिळतं, तेवढं उत्पन्न देशातून बाहेर निघतं किंवा परकीय अर्थव्यवस्थेला जाऊन ते मिळत असतं. हा एक मोठा तोटा आपल्याला सांगता येईल. तर देशांतर्गत कर्ज किंवा परकीय कर्ज कोणत्याही प्रकारचं कर्ज असो, त्या कर्जाचा वापर शेवटी कोणत्या कामासाठी केला आहे त्याच्यावर त्याचे बरेच वाईट परिणाम हे अवलंबून असतात. सार्वजनिक कर्जाचा वापर जर उत्पादक कार्यासाठी केला, त्यामुळे देशामध्ये उत्पादन वाढत असेल, अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाला गती मिळत असेल, लोकांचं उत्पन्न वाढत असेल, रोजगार वाढत असेल, अर्थव्यवस्थेमध्ये नवचैतन्य निर्माण होत असेल, अर्थव्यवस्थेची भरभराटी होत असेल, तर त्या सार्वजनिक कर्जाचा कोणावरही भार पडणार नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक कर्जाचा वापर हा अनुत्पादक कामासाठी केला, म्हणजे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढत नसेल, अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती मिळत नसेल, तर मात्र तेव्हा देशातील लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे या सार्वजनिक कर्जाचा भार मात्र पडत असतो किंवा तो सहन करावा लागतो. तर देशांतर्गत कर्जाच्या भाराच्या संदर्भामध्ये उत्पादक आणि अनुत्पादक कार्यासाठी त्याचा वापर आहे की नेमका कशासाठी आहे त्याच्यावर त्याचा बरेवाईट परिणाम हा अवलंबून असेल. देशांतर्गत कर्ज हे उत्पादक कामासाठी वापरलं तर एका बाजूला अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढेल आणि लोकांना व्याजरूपी उत्पन्न मिळेल, दोघांचा या ठिकाणी फायदा होईल. त्यानंतर उत्पन्न व संपत्तीचे वाटप, अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज घेऊन जो विकास केला जातो, अर्थव्यवस्थेची जी उत्पादन क्षमता वाढते, संपत्ती वाढते, लोकांचं उत्पन्न वाढतं, याचं वाटप कसं होत आहे, त्याचं विभाजन कसं होत आहे. समान वाटप झालं तर कोणावरही भार पडणार नाही, पण श्रीमंत लोक सरकारला कर्ज देतील आणि श्रीमंतांना व्याजरूपी उत्पन्न मिळेल आणि ते व्याज देण्यासाठी मात्र गरीब लोकांवर वेगवेगळे टॅक्स, करांचे दर जर वाढत असतील तर त्या अर्थाने गरीब लोकांवर भार पडेल आणि श्रीमंतांना मात्र फायदा होईल. तर अशा पद्धतीने आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून उत्पन्न आणि संपत्तीचं वाटप हे समान राहत असेल, आर्थिक समानता जर निर्माण होत असेल, म्हणजे सगळ्यांना त्या सार्वजनिक कर्जाचा फायदा सारखा होत असेल, तर मात्र सार्वजनिक कर्जाचा भार कोणावरही पडणार नाही. त्यानंतर किमतीवर काय परिणाम होतो, तर सार्वजनिक कर्ज हे अनुत्पादक कामासाठी जर वापरलं, अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचं उत्पादन वाढलं नाही, केवळ पैसा वाढत राहिला, तर मात्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांच्या किमती त्याच्यामुळे वाढतात आणि या वाढत्या किमतीचा मात्र बर्डन हे गरीब लोकांवर जास्त पडत असतं. किंमत वाढीचे किंवा भाववाढीचे चटके गरिबांना सहन करावे लागतात. श्रीमंतांना व्याज कर्जावर मिळतं, त्याच्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही. आणि म्हणून किमतीवर कसा परिणाम होतो त्याच्यावर सार्वजनिक कर्जाचा भार हा अवलंबून असेल. सार्वजनिक कर्ज घेतल्यामुळे देशामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन वाढत असेल आणि त्यानुसार देशामध्ये चलनवाढ होत असेल तर मग भाववाढ होणार नाही. परंतु एका बाजूला कर्ज घेऊन देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये फक्त पैसाच वाढतो आहे, वस्तू सेवांचं उत्पादन वाढ झाली नाही, तर मात्र देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती वाढतात आणि वस्तू सेवांच्या किमती जर वाढल्या तर त्याचा मात्र गरीब लोकांना त्या वाढत्या किमतीमुळे आपला राहणीमानावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो किंवा त्याचे चटके त्यांना सहन करावे लागतात किंवा त्याचा भार त्यांना सहन करावा लागत असतो. त्यानंतर सरकारचे जे अंदाजपत्रक असतं, या अंदाजपत्रकावर काय परिणाम होतो. सार्वजनिक कर्ज घेतल्यामुळे एका बाजूला अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता म्हणजे सरकारचं उत्पन्न वाढलं पाहिजे, अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढली पाहिजे, तर मग सरकारचं उत्पन्न आणि खर्च समान राहील.
परंतु सार्वजनिक कर्ज घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता जर वाढत नसेल तर मग अंदाजपत्रकामध्ये खर्चच जास्त होईल, उत्पन्न कमी. तेव्हा असं उत्पन्न अंदाजपत्रकातील ही तूट भरून काढण्यासाठी सरकार करांच्या दरामध्ये वाढ करेल आणि तेव्हा मात्र गरीब लोकांवर त्याचा भार पडताना आपल्याला दिसेल. सांगायचं तात्पर्य असं की कर्ज हे देशांतर्गत असो का परकीय कर्ज असो, शेवटी त्या कर्जाचा वापर तुम्ही कोणत्या कामासाठी केला, त्याचा गैरवापर केला का उत्पादक कामासाठी त्याचा वापर केला, त्या कर्जामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते आहे किंवा नाही, त्याच्यावर त्याचे बरे वाईट परिणाम हे अवलंबून असतील. परकीय कर्जाच्या संदर्भामध्ये आपण परकीय कर्जाचा भारचा विचार जर केला तर या कर्जाचा विनियोग कसा होतो आहे, त्याचा उपयोग कसा होतो आहे का त्याचा अपव्यय होतो आहे. परकीय चलनाच्या संदर्भामध्ये जागतिक बँकांकडून जर कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा वापर उत्पादक कामासाठी देशामध्ये जर झाला नाही, देशाच्या विकासासाठी त्याचा वापर झाला नाही, गैरमार्गाने तो खर्च झाला, त्याचा अपव्यय झाला, दुरुपयोग झाला, तर मात्र अर्थव्यवस्थेमध्ये कर्जाचा डोंगर वाढेल आणि त्या कर्जाच्यामुळे मात्र उत्पादन क्षमता जर वाढत नसेल तर मात्र परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी गरिबांवर आणि देशातील सर्वच लोकांवर त्याचा भार पडताना आपल्याला दिसेल. सार्वजनिक कर्जामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढली पाहिजे, अर्थव्यवस्थेने मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढ केली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर विकास केला पाहिजे असं अपेक्षित असतं. परंतु त्या सार्वजनिक कर्जामुळे देशामध्ये औद्योगिक पाया मजबूत झाला नाही, उत्पादन वाढ झाली नाही, विकास झाला नाही आणि त्याच्यामुळे निर्यात वाढ जर झाली नाही तर मात्र आयात आणि निर्यात याच्यामध्ये मोठी तूट आपल्याला दिसून येते. म्हणजे आपली मोठ्या प्रमाणावर आयात होते, निर्यात मात्र होऊ शकत नाही आणि मग आपल्या व्यवहार तोलामध्ये तूट दिसून येते आणि ती तूट भरून काढण्यासाठी पुन्हा आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि म्हणून आयात आणि निर्यात ही कशा पद्धतीने वाढ किंवा त्याच्यामध्ये घट होते त्याच्यावर त्या कर्जाचा परिणाम अवलंबून असेल आणि साहजिकच त्यामुळे मग व्यवहार तोलावर त्याचा वाईट परिणाम होतो. व्यवहार तोल म्हणजे काय, एका वर्षभराच्या काळामध्ये देशामध्ये किती वस्तू व सेवांची निर्यात केली आणि किती वस्तू व सेवांची आयात केली याचा लेखाजोखा याच्या व्यवहाराला व्यवहार तोल असं म्हणतात. आणि म्हणून तुमची मोठ्या प्रमाणावर जर आयात वाढली असेल आणि निर्यात वाढत नसेल तर व्यवहार तोल हा आपल्याला प्रतिकूल असेल, म्हणजे व्यवहार तोलामध्ये तूट असेल, परकीयांचं देणं जास्त आणि घेणं मात्र कमी, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जर परकीय कर्जाचा विनियोग उत्पादक कामासाठी केला गेला नाही तर. त्यानंतर अनावश्यक शर्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तुम्ही कर्ज घेतलं आणि त्या कर्जामुळे तुमची उत्पादन क्षमता जर वाढत नसेल आणि पुन्हा कर्ज घ्यावं लागत असेल तर पुन्हा कर्ज घेण्यासाठी आपल्याला नको त्या अटींना सामोरं जावं लागतं, नको त्या अटी शर्ती आपल्याला मान्य कराव्या लागतात आणि त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होत असतो. म्हणजे शेवटी आपल्याला हे म्हणता येईल की सार्वजनिक कर्ज कोणत्याही प्रकारचं असो, या सार्वजनिक कर्जामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढली पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढ झाली पाहिजे, अर्थव्यवस्थेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्याच्यातून मग सार्वजनिक कर्जाची परतफेड केली गेली पाहिजे. मग सार्वजनिक कर्जाचा भार मात्र पडणार नाही. देशाचा विकास करून जर कर्जफेड केली जात असेल तर कोणावरही सार्वजनिक कर्जाचा भार पडणार नाही. पण कर्जातून जर अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढत नसेल, अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढत नसेल तर मात्र देशातील सर्वच लोकांवर, संपूर्ण अर्थव्यवस्थेवर या सार्वजनिक कर्जाचा भार मात्र मोठ्या प्रमाणावर पडताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून देशांतर्गत कर्जाचा भार आणि परकीय कर्जाचा भार म्हणजे सार्वजनिक कर्जाचे बरे वाईट परिणाम या अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतील. शेवटी त्या कर्जाचा विनियोग आपण कसा करतो आहे किंवा सरकार त्या कर्जाचा वापर कसा करत आहे, कोणत्या कामासाठी करत आहे, त्याच्यावर सार्वजनिक कर्जाचं यश आणि अपयश हे अवलंबून असेल. तर अशा पद्धतीने सार्वजनिक कर्जाचे 4 प्रकार आणि अंतर्गत कर्जाचा भार आणि परकीय कर्जाचा भार अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.